हाय नमस्कार, मी सिद्धेश दांबारकर, खारवी कट्टा ग्रुप नवानगर. आपण खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन आलोय. इथे सगळेजण आहेत. राकेश दादा आहे, गणराज आहे आणि त्यानंतर आशिष पण आहे. सगळेजण आम्ही आहोत इथे. थोडं चाललोय आपण बाहेर. मजा तर येणार आहे आपल्याला इथे. काय रे मुंबईशी गावात येऊन शुद्ध भाषा बोलतात? नाही शुद्ध नाही, सॉरी शुद्ध नाही. कशा सगळे बरे आहो ना? आता कसा मस्तपैकी ठीक आहे, चालेल नक्कीच. इथं आपला ब्लॉग आहे, आपण चाललोय कुठेतरी. तुम्हाला नक्कीच समजेल थोड्याच वेळात कुठे चाललोय ते. अरे कुठे जातेस तरी? कुठे जायचं? कुठे अरे जायचं कुठे म्हणजे काय? हॅलो नमस्कार, आम्ही जातोय 64व्या राज्य हौशी मराठी नाटक स्पर्धेसाठी. स्पर्धा आहे उद्या. आमचं नाटक आहे अकल्पित. संदीप वणकर दिग्दर्शित आणि हरीश सामंत यांच्या लेखणीतून हा प्रयोग आहे. तुम्हाला सगळ्यांना एक वेगळी नाट्याची छटा पाहायला मिळणार आहे. आपण खरं तर आपण खारवी कट्टा यूट्यूब चॅनलवर खारवी भाषा जगाला समजली पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आपण खारवी कट्टा यूट्यूब चॅनल सुरू केला होता. त्याच पद्धतीने आज आपण जातोय नाटकासाठी. आणि नाटक असेल उद्या संध्याकाळी 7 वाजता सावरकर सभागृह इथे. नाटकाची खासियत यासाठी आहे, खारवी कट्ट्यामध्ये आम्ही आवर्जून सांगतोय, कारण का एक त्याच्यामध्ये पात्र असं आहे जे आपण खारवी भाषेमध्ये ठेवलं आहे. आणि ही खासियत बघण्यासाठी उद्या नक्की तुम्ही या. पुढे आमच्या या नाटकासाठी जे मेकअप आर्टिस्ट आम्हाला लाभलेत ते म्हणजे श्रीकांत वांगणकर. श्रीकांत वांगणकर बद्दल काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता? मी सांगू? नाही, हो सांगेल. श्रीकांत दादा, तू नक्कीच सेलिब्रिटीचे खूप असे मेकअप केलेले आहेस. तुझं नाव खूप आहे आणि खारवी समाजाचं नाव तू खूप उंचावर नेऊन ठेवलंयस. आज गावातून आपण राज्यस्तरीयवर नाटक घेऊन चाललोय आणि तुला संधी मिळते मेकअप करण्याची. काय सांगशील याबद्दल तू? मी म्हणजे मोठ्या सेलिब्रिटींबरोबर काम केलंय. यापेक्षा आता मला खारवी समाजासाठी काम करायचं आहे. यासाठी मी खरंच म्हणजे एवढ्या उत्स्फूर्तपणे मी काम करणार आहे ना की आत्तापर्यंत जेवढं काम केलं आहे त्यापेक्षा मला आत्ता खूप आनंद आहे, खूप एक्सायटेड आहे मी आपल्या फक्त खारवी समाजासाठी. धन्यवाद धन्यवाद दादा. नक्की तुझं सहकार्य नक्कीच राहणार आहे आपल्याकडे. आणि पुढे सुद्धा मराठी इंडस्ट्री असू दे नाहीतर बॉलिवूडची इंडस्ट्री असू दे, सगळ्यांसोबत श्रीकांत दादाने काम केलंय. त्याचं खूप कौतुक आहे आणि ते आम्हाला मेकअप करणार हे आम्ही भाग्य समजतो खरं तर. आणि खरं सांगायचं झालं तर सिद्धेश आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी भाग घेणं हे श्री गणेश नाट्य मंडळाचे आपले थांबा अशी थांब ओ थांबा. आणि आपली आलेत ब्लॉग करते आपण कशासाठी? हे आहेत आपले दिग्दर्शक, अकल्पित नाटकाचे दिग्दर्शक. चला सगळ्यांनी या नाटकासाठी उद्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी. हो नक्कीच. थँक्यू दिग्दर्शक साहेब. चला आम्ही येतोय. आणि आता आशिष तू बोलू शकतो. सॉरी, दिग्दर्शक खूप महत्वाचे होतात आपल्यासाठी. खरंच सांगायचं झालं तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी सहभाग घेणं श्री गणेश नाट्य मंडळाचं किंवा स्वप्न नव्हतं, तर आम्ही केलेल्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीचं हे फलित आहे. हे कलाप्रतीचं एक फलित आहे. आणि आपल्या गोहागर तालुक्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही केलेलं बारीक सुरीक गोष्टीचं लक्ष देऊन त्याचा तपशील घेऊन हे अकल्पित नाट्यप्रयोग आम्ही सादर करणार आहोत. आणि आम्हाला खरंच खूप एवढा आनंद होतोय की एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपण आपलं नाटक घेऊन आपल्याला संधी मिळते. खरंच आम्ही त्या संधीचं सोनं करणार आणि आम्ही त्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय आणि खूप मोठे प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी सज्ज सुद्धा आहोत. थँक्यू मित्रांनो. तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या सहकार्यामुळेच आपण खारवी कट्टा हा यूट्यूब चॅनल चालू केला होता. तो खूप सगळ्यांनी प्रेम दिलं त्याला आणि तुमचं प्रेम आत्तासुद्धा आम्हाला पाहायचं आहे. फक्त 10 आणि 15 रुपये तिकीट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सोमवारी दिनांक 10, बरोबर ना? 10 तारीख लक्षात पण राहत नाही, एवढी प्रॅक्टिस करून आहे. 10 तारखेला उद्या संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे पहिल्यांदा थिएटर करणार आहोत आम्ही. आणि खूप वेगळा अनुभव असेल. सगळेजण नवीन आहेत, थिएटरवर कधी काम नाही केलंय, पण नक्कीच
थोडंसं एक्सपिरियन्स आहे, 10-15 वर्षापासून नाटक चालू आहे, पण गाव पातळीवर नक्कीच आता राज्यस्तरीय नाटक करणार आहोत. सगळ्यांचं प्रोत्साहन मिळत आहे, सगळ्या समाजाकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य दिलं ते म्हणजे दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेत यांच्याकडून. त्यांच्या सहकार्याने आम्ही श्री गणेश नाट्य मंडळ सहभाग घेतलाय, ते म्हणजे राज्यस्तरीयच्या या 64व्या हौशी नाट्य मराठी स्पर्धेमध्ये. तर नक्कीच पुढची अपडेट तुम्हाला आपण देत राहू. आम्ही आता चाललोय रत्नागिरीला. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही इथे पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलोय आणि आनंद इतका होतोय ना, म्हणजे डोळ्यातनं पाणी येतं अक्षरशः, पण खूप भारी आनंद होतोय. तुम्ही पाहू शकता आम्ही आलोय. सगळेजण खूप चर्चा करतायत, माहीत नाही मनात काय आहे, आणि तुम्ही इथे पाहू शकता. आधी आपण हे बघूया. हे जण आपले सगळेजण आपले कलाकार. राकेश दा, अमोलला काय मला विचारू नको, माझे हातपाय आता थटायला लागले. वाव, किती म्हणजे 64 वर्षानंतरचा हा अनुभव आहे. आणि अनुभव पाहण्यासाठी इथे आमचे प्रेक्षक वर्ग बसणार आहेत. आम्ही आत्ता स्टेजवर आहेत, जे आम्ही अक्षरशः टी व्हीवर किंवा थिएटरमध्ये आपण तिथे बघून आपण नाटकं बघितलीत, पण आज प्रत्यक्ष उद्या आम्ही इथे सादर करणार आहोत. तर इथे खूप मोठी मंडळी आहे आपली, ह्यांच्या आशीर्वादामुळे आपण इथे आलो. तर नक्कीच थोडंसं आपण इथे आंबेडकर सर तिथे आपले हे आहेत, ह्यांच्या आशीर्वादामुळे आपण इथे आलो. नक्कीच चंद्रकांतजी सर, काय सांगाल तुम्ही? तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचले. 64 वर्षानंतर आपण इथे आलोय. आमची एकच इच्छा होती की तुम्ही ह्या राज्यस्तरीवर यावं. ही आम्ही 10 वर्षापूर्वीची 10-15 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की राज्यस्तरीय स्तरावर उतरावं. तालुका स्तरीय पहिलं उतरलात तुम्ही, पण महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे मोठी असते, आणि त्या लेवलचे तुम्ही झाला होता त्यावेळी. आता तुम्ही उतरला, अभिनंदन तुमचं. नाही, तुमचा विश्वासच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. नक्कीच इथे सुद्धा आहेत दिग्दर्शन साहेबांसोबत. नमस्कार. गेली 20 वर्ष ना, 21 वर्ष आम्ही यांच्या मागेवर होतो. आम्ही तिकडे जायचे आणि आम्ही दोघंही मामाचे, आम्ही दोघं, आणि अजित पाटील हे आमचे गुरु आहेत सगळ्यांचेच. दरवेळेला म्हणजे नाटक तुम्ही छान करता, एवढं करता, एवढं स्पर्धेला का नाही उतरत. ही वणकर, हे मेवणे लागतात माझे संदीपजी, किती दिवस पाठीवर होतो की तुम्ही उतरा, अनुभव येईल तुम्हाला. एवढं बाकी इतर लोक उतरतात, आपण का नाही उतरत. अशा तऱ्हेने आज हा दिवस, सोनियाचा दिवस उद्याचा आहे. सगळ्यांना बेस्ट लक आणि व्यवस्थित होईल, काय घाबरायचं नाही, बिंदास. आणि सर्वांनी नाटक बघायला जरूर यावं. नाटक चांगलं आहे. नाटकाची सुरुवात चांगली होणार आहे. आणि उद्घाटनाचं नाटक आहे उद्या. उद्घाटन होणार, अर्ध्या तासानंतर नाटक चालू होईल. सर्वांनी नक्की या 7 वाजता, आणि आपल्या कलाकारांना प्रोत्साहन द्या. बस. धन्यवाद. या तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासामुळे आम्हाला इथे हे रंगमंच उपलब्ध झालाय. धन्यवाद तुमचं, खरंच मनापासून आभार आहेत. संतोषजी पावरे साहेबांनी येत आहेत आमच्यासाठी, आणि त्यांनी हे रंगमंच आम्हाला सुधीरजी वासावे आहेत, वाघे साहेब आहेत, या सगळ्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं आहे. नक्की दर्यावर्ती प्रतिष्ठानचं नाव घेण्यात इथे मला आनंद होतो. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, आमच्यासाठी सहकार्य केलं त्यांनी, आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे नाटक करणार आहोत उद्या. आणि पहिल्यांदाच इथे गवळी आहेत आमचे सर, जे आमचे प्रकाश योजना बघणार आहेत. सगळेच आम्हाला खूप मोठे सहकार्य करतायत. तुम्हाला मी हे दाखवतो. आज तुम्ही पाहिलात तर इथे प्रेक्षक वर्ग आपला बसणार आहे, आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आम्हाला मोठं प्रोत्साहन देणार इथे सगळेजण. थोडंसं तर इथे आहेत आपल्या गावचे प्रतिष्ठित, जिथे आमची सिस्टीम सपोर्ट आम्ही त्यांना म्हटलं जातं, सिस्टीम सपोर्ट. नामदेव नायक, मनोज दादा आहेत, नितीन दादा आहेत, सिस्टीम सपोर्ट आहेत आमचे. हे सुद्धा आमच्यासाठी इतकी मेहनत घेत असतात प्रत्येक वेळेला की तुम्ही पुढे चला, आम्ही पाठवून बघत असतो सगळ्या गोष्टी, आम्ही बघू, तुम्ही चला पुढे. ह्या प्रोत्साहनामुळे, हे आधारस्तंभ आहेत आमच्या, त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. नक्कीच उपेंद्र दादा आहेत, मुंबईवरून इथे डायरेक्ट लॉन्च झालेत ते सुद्धा इथे आहेत, तुम्ही पाहू शकता. काय सांगाल तुम्ही? आपली छोटी मोठी मंडळी आहे, तुमच्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. तुम्ही नाटक करत आहात इतके वर्ष, पण आज 64 वर्षानंतर पहिल्यांदा आपण या स्टेजवर येऊन पोहोचतोय, रंगमंचावर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य
ची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण आत्ता आलो आहे. 64व्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेमध्ये आपण सहभाग झालो आणि उद्घाटनाचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. अकल्पित हे नाटक आपण इथे घेऊन आलो आहे. संदीप वनकर दिग्दर्शित, हरीश सामंत लिखित हे नाटक आहे आणि नक्कीच आपलं खूप मोठी आपण तयारी केली आहे. पण तुम्ही काय सांगाल प्रेक्षक वर्गाला? नितीनदा, मनोज दादा. आज हे जे नाटक आपण इथे अकल्पित प्रयोग आणलेला आहे, यापूर्वीही आपल्या मंडळाने अनेक नाटकं केलेली, पण स्टेजवरचा हा पहिला रंगमंच आहे. परंतु सर्व स्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं आहे की आपली जी तयारी, आपले दिग्दर्शक यांच्याकडून आपल्या मुलांना जे काय प्रशिक्षण दिलं आहे, अर्थात डायरेक्शन केलं आहे, आणि मुलांची जी मेहनत आणि सर्व एकंदरीत घडामोडी पाहता आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये आपला चांगलाच नावलौकिक मिळवू असं पूर्ण 100% खात्री वाटते आम्हाला. धन्यवाद, धन्यवाद. तुमचे आशीर्वाद आणि तुमची साथ आम्हाला नक्कीच फायद्याची आहे आणि असणार आहे, यात काही शंका नाही. आमचं प्रेक्षक वगैरे तिकडे जाऊन बसला आहे, तुम्ही पाहू शकता तिथे आहे आणि त्यांना काय आनंद झाला आहे, नक्कीच आनंद झाला आहे. आणि इथे आपले दिग्दर्शक आहेत कासेकर साहेब. तुम्हाला कसं वाटते? आम्ही 64 वर्षानंतर आम्ही इथे आलो आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि हे जे नाट्यस्पर्धा आहे, हौशी लोकांसाठीच आहे स्पर्धा, त्यामुळे हौशीमधूनच आपल्याला कलाकार मिळतात एक उत्तम परफॉर्मन्स जीवनामध्ये. बरोबर, नक्कीच स्पर्धेचा खूप फायदा होतो लोकांना. व्यावसायिक लेवलला जाते, व्यावसायिक लेवलला पण त्यांच्या मेहनतीने जातात लोक. हो, तुम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध इथे करून दिला आहे, तोच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. जी 64 वर्ष सतत गाव पातळीवर नाटकं करतात आणि आज ही संधी आम्हाला मिळते राज्यस्तरीय श्री गणेश नाट्य मंडळ नवानगर या नाट्यमंडळाला राज्यस्तरीय नाटक करण्याची जी संधी आम्हाला प्राप्त करून दिली, त्याबद्दल नक्कीच धन्यवाद असतील महाराष्ट्र राज्याचे. आणि इथे आपण पाहू शकता सगळेजण आहेत. थोडंसं भाऊक वातावरण झालं, कारण की 64 वर्षानंतर नाटकं केल्यानंतर पहिल्यांदा इथे गाव पातळीवर नाटकं झाली. तर पण नवानगरमध्ये गाव पातळीवर झाली, तर तालुकास्तरीय झाली, पण राज्यामध्ये जाऊन नाटक करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल नक्कीच खूप भाऊक झालो आहे आम्ही सगळेजण. तो आपण थोडंसं दिग्दर्शकांचं म्हणणं ऐकूया. दिग्दर्शक साहेब, कारण की ज्यांनी आम्हाला स्टेजची डेअरिंग दिली, ज्यांनी आम्हाला शिकवलं की तुम्ही पुढे चला, मी आहे तुमच्यासोबत, ज्यांच्याकडून आम्ही शिकलो आहे, इथपर्यंत आलो आहे, त्यांच्याकडून आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आणि तुम्हालासुद्धा ऐकायला आवडेल. काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे ह्या व्यासपीठावरती येण्यासाठी याच म्हणतात आमच्या नवानगर गावामधून 64 वर्ष ही नाट्यसेवा करत आली गाव. पण राज्य लेवलची स्पर्धा किंवा जिल्हा लेवलची स्पर्धा आम्ही कधीही लढलेली नाही. आज पहिल्यांदा इथे आलो आहे. सगळ्यांचे आशीर्वाद सोबत आहेत. आम्ही प्रयत्न करणार, मेहनत केलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं आहे. निश्चितच या स्पर्धेमध्ये आमच्या रसिक प्रेक्षकांना आवडेल तेवढं आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू. पुढचं जे काय होईल ते प्रेक्षकांच्या हातात असेल, पण आम्ही रसिकांना आवडेल एवढं निश्चित करू. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हा नाट्यप्रयोग बघण्यासाठी यावं असं आम्ही आवाहन करतो सगळ्यांना. नक्कीच उद्या संध्याकाळी म्हणजे नाट्यप्रयोगाचा गाभा पण असा आहे की जगातील प्रत्येक कुटुंबाने ठरवलं की मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलासोबत आणखीन एक मूल अनाथ आश्रमातलं दत्तक घेईन, तर अनाथ हा शब्दच जगातून नाहीसा झालेला असेल. हा हरीशजी सामंत लिखित नाटक आहे. ते मी जरी दिग्दर्शन केलं असलं तरी त्यांच्या लेखणीतून साकार झालं आहे आणि आमची श्री गणेश नाट्यमंडळ ते सादर करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा, खूप सुंदर विषय आहे, हा सगळ्यांना आवडेल. धन्यवाद, धन्यवाद साहेब. नक्कीच खूप अतिशय सुंदर विषय आहे आणि इथे आपण पाहू शकता राकेश आहे आणि थोडंसं आशिष आहे. थोडेसे भाऊक झाले होते जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर पाऊल ठेवलं होतं. काय सांगाल तुम्ही थोडंसं आपल्या प्रेक्षकांना? उद्या नाटक आहे, नक्कीच मला सांगायला आवडेल. इथे उद्या संध्याकाळी म्हणजेच 10 नोव्हेंबर 2025 उद्या संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे अकल्पित हरीश सामंत लिखित संदीप वनकर दिग्दर्शित अकल्पित नाटक सादर करतो श्री गणेश नाट्य मंडळ. नक्कीच प्रस्तुत असेल दर्यावादी प्रतिष्ठान यांच्यामार्फत. आणि काय सांगते राकेश, तुला काय वाटतंय? सांगायचं झालं तर खूप आहे, पण कसा विषय आलोय ते बघितलंय तेच खूप म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे. कधी बघितलेलं सुद्धा नव्हतं आणि फर्स्ट टाइम आम्ही आलोय, त्यामुळे जरा म्हणजे असं दडपण पण आलं. आता एवढ्या स्टेजवर एवढी लोक समोर असताना आपण काय करायचं आहे
याचं दडपण आहेच. पण बघूया आता उडी घेतली तर पोहता नाही आलं तरी हातपाय हलवून काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न आम्ही 100% करणार. 100% आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करणार. नंबर अगर येऊ अगर नाही येऊ पण आम्हाला जे आत्ता इथे बघायला मिळालंय पॉझिटिव्हिटी एनर्जी त्यातच आम्हाला नंबर आलंय हे आम्हाला फील होतंय. आणि समाजाची लोक एवढी आहेत ना समाजामधून किंवा आम्ही सपोर्ट करणारी जी लोक आहेत आता मगाशी दोघं तिघं बघितलं जे सर आहेत त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की गेली 64 वर्ष आम्ही त्या गोष्टी आणि त्यांचीसुद्धा इच्छा होती की आम्ही इथे यावं आणि त्यांची इच्छा यासाठी होती कारण का आम्ही त्यासाठी पात्र आहोत असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी आम्हाला त्या नजरेतून बघितलं आहे आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे. काय म्हणशील आशिष? नक्कीच तू बोलतोस त्यात तथ्य आहे. कारण इथे ज्या वेळेला माहोल बघितल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की हे सगळं अविस्मरणीय आपल्यासाठी. आणि आज इथे जो आपण आलोय आणि उद्या जे आपण नाटक करणार आहोत सिद्धेश, अजून ऊर्जा निर्माण झाली की एवढं सगळं बघून आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला करायचं आहे. यस, आपल्याला ध्येय करायचं, ध्येय प्राप्तीसाठी नक्कीच आपण प्रयत्न करायचा आहे. ओके, नक्कीच आपल्याला प्रेक्षकांनाच आपल्याला आपली कला दाखवायची आहे आणि प्रेक्षकांना आपण दाखवू यात काही शंका नाही. कारण की आपण गेली 5-6 महिने आपण मेहनत घेतलोय. 2-3 वर्ष चर्चेत असलेली ही 2-3 महिने चर्चेत असलेली ही 64वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा आहे. या स्पर्धेमधील पहिला प्रयोग असेल तो म्हणजे अकल्पित या नाटकाचा आणि तो नाटक आमच्या मंडळाला म्हणजे श्री गणेश नाट्य मंडळ नवानगर यांना सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. त्याबद्दल नक्कीच महाराष्ट्र राज्याचे सुद्धा अभिनंदन असतील इथे आणि त्यांचे सुद्धा आभार असतील. सिद्धेश इथे गण्यादादा सुद्धा आहे. गण्यादादा, तुला अनुभव कसा येतोय? खरं म्हणजे आपण बघायला गेलो तर संदीप देवी वणकर जे आपले दिग्दर्शक आहेत त्यांनी आज आपल्याला घडवण्याचं काम केलं आहे. आपल्यामध्ये जी डेव्हलपमेंट आज दिसते, आज आम्ही कलाकार म्हणून एक डेव्हलप झालो आहे. एक हा जो मार्ग म्हणू आपण तर त्याला एवढ्या मोठ्या याने नेणं तर त्या संधीचं सोनं करणं हे आज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. आणि आज जे 18 नाट्य स्पर्धेमध्ये नाटकं उतरलीत तर ते एक संधी मिळाली की त्या संधीचं सोनं कसं करता येईल ते आज उद्या आपण ते बघू. आणि त्या सोन्याची संधी जी मिळाली तर त्याचं सोनं कसं करायचं ते आज आपण बघूया. आज प्रयत्न तर सगळ्या कलाकारांनी केलं आहे. सगळे कलाकार जे आहेत तर त्यांनी प्रत्येकाने आपापल्या मेहनतीने आज मला वाटतं जवळजवळ वर्षभर जे आम्ही नाटक सुरू केलं होतं, आजचा हा 5वा प्रयोग असेल आमचा. नक्कीच 5वा म्हणजे हा 50वा प्रयोग आमच्यासाठी असेल. कारण की आम्ही कधी गाव पातळीच्या बाहेर गेलो नाही किंवा तालुक्याच्या बाहेर गेलो नाही, पण आज पहिल्यांदा 64 वर्षानंतर आम्ही इथे आलोय. तर थोडंसं मन सुद्धा भरून आलंय. थोडंसे पब्लिकच्या मनामध्ये आमच्या कलाकारांच्या मनामध्ये थोडीशी भावना आहे, त्याच्यामुळे काही जण बोलायला टाळत आहेत कारण की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ शकतात. आज मी सुद्धा थोडंसं भावूक झालो या गोष्टीनंतर कारण की इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मवर आपण येऊन पोहोचलोय. थोडंसं भाव पडतंय. नक्कीच आपण अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय सोनू, अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय मला इथे की आपलं एक खारवी कट्टा आपण चॅनल चालू केला होता. त्या चॅनलमध्ये आपण खारवी भाषा ही समाजापर्यंत किंवा खारवी भाषा ही जगाच्या कोपऱ्यापर्यंत जावी हा एक आपला उद्देश होता. आणि नक्कीच ह्या नाटकामध्ये सुद्धा आम्ही एक खारवी भाषेचं एक पात्र ठेवलं आहे आणि तो पात्राची आपण नक्कीच इंटरव्ह्यू घेणार आहोत. तिथपूर्वी आपण पाहूया इथे इशित आहे जी आपल्या नाटकातली एकुलती एक नटी इथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दिग्दर्शकाची मुलगी आहे. सॉरी, थोडंसं फंबल होतं बिकॉज असे थोडंसं मन भावूक झालं त्याच्यामुळे असेल. ही दिग्दर्शकाची मुलगी इशिता वणकर तुम्हाला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट अभिनय आपल्याला पाहायला मिळेल याच्या माध्यमातून. हिच्या माध्यमातून आपण अमोलची इंटरव्ह्यू घेऊया कारण की आहे ना तो खूप अतिशय उत्कृष्ट पात्र आपण इथे साकार करणार आहे. अमोल, तुला काय वाटतं इथे सांगायला? कारण की तू खूप सांगायला लागेल कारण का आपण बघाशी पण आपण बोललो होतो खारवी कट्ट्याच्या न्यूजवर का युट्यूब चॅनलवर आपण जर का वेळ टाकत असेल ना तर आपण अकल्पित नाटक घेऊन आलो होतो. अकल्पित नाटकमध्ये एक खारवी पात्र आहे ते म्हणजे अमोल वांगलकर आणि त्याची खारवी बोलण्याची भाषा किंवा त्याची लखब ही पाहण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवतोय. नक्कीच या. आणि आता वळूया त्याच्याकडे. तुला काय म्हणतो अमोलला? तो आधीच असू नको, आधी सांग. तुम्ही नाही खरं तर आता त्याच्याबद्दल थोडंसं बोलल्यानंतर तो थोडासा भाऊ झालाय त्याच्यामुळे त्याला बोलतो म्हणजे हे वाटत नाही. तो बोलला असता कारण का तो पहिल्यापासूनच बोलताय आणि त्यासाठीच आम्ही त्या खारवी रोल आहे तो त्यासाठी त्याला दिला होता आणि तोच अमोल. आणि तो नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही
अपेक्षा ठेवतो. येस, नक्कीच ती कलाकृती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत. पण पुन्हा एकदा सांगायचं आहे, 10 नोव्हेंबर म्हणजे सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 उद्या संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही नाटक सादर करणार आहोत. तर नक्कीच पाहायला विसरू नका. उद्या संध्याकाळी 7 वाजता नक्कीच तिकीट घ्या. 15 ते 10 रुपये तिकीट आहे फक्त. आणि नक्कीच अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही या, नाटक पहा आणि नंतर आम्हाला तुमचं प्रोत्साहन बघूनच आम्हाला आनंद होईल. तुम्ही या, आम्ही तुमच्यासाठी तेवढ्या परीने प्रयत्न नक्कीच करू. धन्यवाद. तोपर्यंत उद्या आपण नक्कीच भेटू पुन्हा एकदा नाटकाच्या दिवशी. आता आम्ही थोडंसं इथलं स्टेजचं थोडंसं वातावरण बघतोय, आनंद घेतोय. धन्यवाद. थँक्यू.